हरिभक्तपरायण गोदावरी ताई, हरिभक्तपरायण सुवर्णा ताई, पुढे जा, पुढे जाते, नाही ते ना, इकडे या ना, पुढे जाते का? माईक माईक दे, माईक दे ना, देवासी
तुळसी
आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिया हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी एका जनार्दनी ऐसा जाचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळा गोपी चंदन टिया हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल विठ्ठल आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस पांडुरंग करू पांडुरंग करू दुसरे संतान
त्यांच्या कृपादाने ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनो रघुबर भिमल जसु जोदाय कुफल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार हे दुख भंजन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत
स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरणसी गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठ्ठल हावडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत शांतीचे सागर पैठण निवासी ज्यांच्याकडे पाहताच अंतःकरण शांत होते असे असणारे शांती ब्रह्म नाथ बाबा यांचा 4 चरणाचा विश्वाच्या मालकाची आवड सांगणारा की जेणेकरून दादा आपण त्याची आवड पूर्ण केल्यानंतर तो आपली आवड पूर्ण करायला मागे पुढे पाहणार नाही अशा स्वरूपाचा अभंग नामपर प्रकरणातील अभंग आजच्या पहिल्या दिवशी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल अभंग निरूपणाला सुरुवात करणे अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं तो असा की अखिल कोट ब्रह्मांड नायक जगाचा चालक नियंता परमपिता परमेश्वर सत्ताधीश भगवान परमात्म्याच्या कृपेनं सत्तेनं श्री संत मीराबाई आईसाहेब पुण्यतिथी 16 रौप्य महोत्सव 16 जागस श्री शक्तीचा महिला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र मीराबाई संस्थान महासांगवी तालुका पाटोदा जिल्हा बीड असा असणारा सुंदर आपला हा सप्ताह या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन या सप्ताहाबद्दल आमच्या आपल्या या आईबद्दल बोलावं काय हाच प्रश्न आहे पण ऐका ना दादा असा सुंदर सप्ताह की आपल्याला वाटतंय का हो तुम्ही एका खेडेगावामध्ये आहात म्हणून महासांगवी कसं गे आई ताई हा बरोबर आहे मग हे तर शहर नाही हे खेडेगावच आहे महासांगवी म्हणजे मग ह्या खेडेगावामध्ये एवढा सुंदर सप्ताह इथं जर आलं तर वाटतच नाही की आपण खेडेगावामध्ये का वाटतंय नाही वाटणार कधीच नाही वाटणार की आपण खेडेगावामध्ये आहोत म्हणून नाही वाटत आपल्याला इथं माणूस किती ताणतणावात असू द्या आजकाल दादा जगामध्ये सुखी माणसं आहेत का नाही सुखी माणसं नाहीत प्रत्येक जण दुःखी बरं काही दुःख झालं तुम्ही फक्त 1 मिनिट आपल्या मठामध्ये येऊन थांबा उभे राहा सगळं विसरून जाऊन तेच एक पाण्यात मग्न व्हाल म्हणजे हे आई साहेबांनी उभा केलेलं वैभव आहे आणि त्यात एवढा मोठा सप्ताह एवढा मोठा श्री जागर एवढा आनंद सप्ताहाचं कौतुक ज्ञानोबारांच्या भाषेत करायचं म्हटलं तर की प्रथम वयसा काळी ही लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगणांगी काय वर्णन करावं काय बोलावं दादा तुम्हाला सांगू का एकतर हे एवढे वयानं अनुभवानं ज्ञानानं श्रेष्ठ असणारी सगळी मंडळी आपण कार्यक्रमाची पत्रिका जर पाहिली तर त्या पत्रिकेमध्ये कोण लहान दिसते मीच लहान फक्त आणि सगळे ज्ञानवंत सगळे नामवंत जे की महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहेत या ठिकाणी आमची नाव घेण्याची सुद्धा पात्रता नाही अशा असणाऱ्या आदरणीय महाराष्ट्रामध्ये त्यांचं सुप्रसिद्ध नाव आहे ज्यांच्याकडे पाहून आम्ही जगावं अशा असणाऱ्या आमच्या आदरणीय गोदावरीताई मुंडे आमच्या आई त्यांच्यासाठी तर जोरात ताई वाजवा दादा आई साहेबांनी या ठिकाणी आईबद्दल तर काय बोलावं की त्या आमच्या आईच आहेत आईबद्दल काय परिचय द्यावा तुम्हाला की ज्या महाराष्ट्राला जावघ्या माहिती आहेत अशा आई तुम्हा सर्वांना माहिती आहेत दादा एक माझ्या गुरुची विनंती आई साहेबांनी स्वीकारली माझे गुरुवारी हरिभक्त परायण साधी सोनाली दीदी करपे
दिदींची विनंती स्वीकारली दादा. कीर्तनकाराचं कीर्तन म्हणून नाही, लक्षात घ्या. एका कीर्तनकाराचं कीर्तन म्हणून नाही, पण एक आईनं एक लेकराचं कौतुक म्हणून या ठिकाणी मला उभं केलंय. म्हणून आई साहेबांचे मी ऋणी आहे. आईबद्दल मी बोलणारच आहे पुढे चालून, पण पुन्हा एकदा ऐका ना. एवढा सुंदर सप्ताहाचं नियोजन, कुठल्याच गोष्टीची कमी नाही, कुठल्याच जिथल्या तिथं टापटूप सेवा आहे. आईंना पाहिलं तर असं वाटतं की बाबा लय कडक असतील. तुम्ही सगळे म्हणत होता ना मला, आई की तू शांत का, तू शांत. आल्यानंतर सगळेजण मला म्हणत होते, पण ते पाहूनच भीती वाटायची की आई खवळत असतील का, कडक वाटतात. पण तसं नाही. नारळ बाहेरून खरबूड असतं, पण आतमधून मऊ असतं. तशी अवस्था आईंची. सुंदर या ठिकाणी सप्ताहाचे नियोजन आमच्या अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था, आमच्या संस्थेतील एवढ्या मोठ्या सुंदर मुली टाळकरी या ठिकाणी आईसाहेबांनी त्यांना निमंत्रित केलं, बोलवलं. कुठल्याच गोष्टीची कमी नाही. महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध आवाज हरिभक्तपरायण आदरणीय सुवर्णाताई या ठिकाणी आहेत. त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. टाळी वाजवा, आज कमीच करायचं नाही. पहिली गोष्ट सांगते तुम्हाला दादा, टाळी वाजवायला आज मागं पुढे पाहू नका आणि कंटाळा करू नका. आपल्या आदरणीय मुंडेताईंसोबत आलेल्या आपण निर्गुणाताई, हा बहीण, त्यांनाही माझं असं प्रेम जय हरी. आळंदीमध्ये सुप्रसिद्ध ताईंची जी संस्था आहे, अशा अंजनाताई जगताप ताईंचे सुद्धा मनापासून धन्यवाद. त्यांची टाळ्या वाजवा. अशा ताई सुद्धा ज्या गायन छान सुंदर करतात, अशा संगीताताई पांचाळ ताईंचा माझा थोडाफार परिचय आहे आणि माझ्या गुरुवारांचा सुद्धा परिचय आहे. आणि त्यांच्या शेजारी बाजूला उभारलेल्या सीताताईंचे मनापासून धन्यवाद. सर्व ज्ञात अज्ञात म्हणून. आणि सुवर्णाताई पखवाजे ते मेन आहेत आई, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा, जोरात. धन्यवाद. तुम्हा सर्वांना माहिती आहे पखवाज हे वादन पुरुष स्त्रीचं आहे का? नाही, स्त्रीचं वादन नाही, त्याला ताकदच लागते आणि गळून जाते ती हात, असं वाटते तोडून टाकावं बाहेर, अशा अवस्था होती. म्हणजे कसं त्रास होतो, पण अगदी त्याच पुरुषाच्याच ताकदीनं या ठिकाणी साथ देणारे दोन्ही ताईंचे खूप मनापासून अंतकरणापासून धन्यवाद. धन्यवाद. आई साहेब आदरणीय साळुंखे बाबांच्या सांगळे महाराजांच्या मुलगी, त्यांचे खूप धन्यवाद. आईंचे दोन्ही चोपदार या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येक माताजी सांगळे महाराज सानपची सुनी, भगवान बाबा सानपची काय झालं तुमचा माझा सगळ्यांचा परिचय नवीन असल्यामुळे थोडं मला थोडं माहित नाही. हा, सगळेच ज्ञात मंडळी. हा, साऊंड सिस्टीम वाले काका, त्यांचे खूप धन्यवाद. या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनल वाले काकांचे सुद्धा धन्यवाद. कार्यक्रमाचं कौतुक काय करावं दादा. टाळ विना पखवाज जर ऐकला तर आपल्याला पंढरपूर साकारल्यासारखं वाटतंय. खरंच दादा, हा आनंद कुठं विकत घेता येणार नाही आपल्याला. आपण किती धनाढ्य असू द्या, किती आपल्याकडे संपत्ती असू द्या, पण हे आनंद तुम्हाला इथंच असल्यानंतर. पण याही उलट तुम्हाला सांगते दादा, किती माणूस पदवीधर असू द्या, किती माणूस मोठा असू द्या, पण धर्म मंडपामध्ये कीर्तनाच्या मंडपामध्ये जर तो येऊन उभा राहिला तर तो विचार करतो का की मी एवढ्या पदवीचा आहे, मी एवढा मोठा आहे, मी इथं कसा बसू, मी तिथं कसा बसू. पण जिथे जागा भेटेल तिथं तो बसतो का. कशाची ताकद आहे ही? ह्या आनंदाची, ह्या परमार्थाची. आनंद आहे दादा. एक भजन आहे ताई, एकच टाळी झाली टाळी झाली चंद्रभागी माझा ज्ञान
करतायत आनंदानं देहभान विसरून गेले ते आनंद नामदेव कीर्तन हे नाच पांडुरंग कोण नाचतंय विश्वाचा मालक उभा आहे आणि तो आनंद तो परमानंद कोण घेतोय विश्वाचा मालक उभा राहून एवढा आनंद घेतोय पितांबर एवढा नामदेव कीर्तन पुढे नाच पांडुरंग रामदेव कीर्तन पुढे नाच पांडुरंग जरी म्हणे नाच दे बाबा जरी म्हणे नाच दे बाबा अभंग बोलत आनंद कीर्तनी भरला अभंग बोलत आनंद कीर्तनी भरला प्रेमाचे विठ्ठल प्रेमाचे एकच टाळी झाली माझा ज्ञान राजा आनंद त्या आनंदामध्ये विश्वाचा मालक सुद्धा आनंदानं नाचायला लागला. मग इथं नाचत नाही असं तुम्ही का म्हणावं? झोपले काय महासांगवीकर? आनंद आहे जिथं आनंद आहे जिथं सत्य आहे तिथं भगवान परमात्मा आहे. महाराज प्रमाण देऊन सुद्धा सांगतात माझ नित्य निरामय आनंद आलोय नित्य निरामय आनंद आलोय नित्य निरामय आनंद आलोय नित्य निरामय नित्य निरामय आनंद आनंद आदोय नित्य निरामय आनंदाचे डोही आनंद आदोय नित्य निरामय आनंद हे दो आनंद आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय आनंद अद्वय नित्य निरामय आनंदी आनंद. महाराज प्रमाण देतात सुद्धा माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे नाहम वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवो मदभक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. जिथं भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे, जिथं नारदाने प्रश्न केला कोणाला? भगवंताला की विठ्ठला हे भगवंता तू नेमका कुठे असतो? ना वैकुंठात दिसत नाही ना लक्ष्मीपाशी दिसत नाही
ना योग्यांकडे दिसत नाही. तू नेमका कुठं आहेस? ऐका ना नारदा, मी कोणा योगाच्या हृदयात नाही, मी कोणा वैकुंठात नाही. ज्या ठिकाणी माझे भक्त माझे नामस्मरण करतात आणि त्या नामस्मरणामध्ये आनंद घेतात, मी त्या ठिकाणी असतो. दादा, इथं हा महोत्सव चाललाय, इथं तर भगवान परमात्मा आहे ह्यात कुठलीच शंका नाही. आनंद सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रे विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. सतचित आनंद रूप भगवान परमात्म्याचं रूप आहे. मग आनंद आहे, तुम्ही म्हणाल दिसला कसा नाही? ज्याचे केस कृष्ण कृष्ण म्हणायचे त्याला विराट रूप दिसलं का? नाही दिसलं. मग तुमच्या आमच्यासारख्या चर्मचक्षुला कसं दिसणार? नाही. पण ज्या ठिकाणी आनंद आहे ते भगवान परमात्म्याचं रूप आहे, यात कुठलीच शंका नाही. या ठिकाणी आनंद आहे, ह्या सर्व आनंदाचा आपण आनंद घेऊ. सर्वांच्या मध्ये कोणाचं चुकून नाव राहिलं असेल, ज्ञात अज्ञात सर्व महाराज मंडळी, वयानं ज्येष्ठ असणारे ज्ञानानं श्रेष्ठ असणारे सर्वांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन पाहूया. विठ्ठल विठ्ठल ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. अभंग आता सरळ अर्थ मी तुमच्यासमोर अगोदर मांडते. आवडे देवासी तो ऐका प्रकार. काय आवडतंय देवाला? दादा, ज्या भगवंतासाठी आपण रात्रंदिवस आटापिटा करतो, भजनं गातो, हरिपाठ गातो, या ठिकाणी कीर्तनामध्ये येऊन बसतो की जेणेकरून तो आनंद आम्हाला मिळावा. भगवंताची देवपूजा करतो का? तो आपल्यावरती प्रसन्न व्हावा आणि आपलं जीवन आनंदमय होऊन जावं याकरिता. मग दादा, त्याची विशेष आवड काय? ती आज नाथ बाबा आपल्याला सांगतात. काय आवड सांगतात? आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडतंय काय? नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्याला आवडतंय काय? त्याची स्तुती गायलेली, त्याचं नाम गायलेलं भगवान परमात्म्याला आवडतंय. आणखी काय आवडतंय? नाथ बाबा सांगतात, तुळशी माळ गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, भाळावरती चंदनाचा टिळा, अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयी कळवळा, ही देवाला आवडणारी गोष्ट आहे. महिला म्हणून एकदा आपल्यावरून घ्या. आज आपण देवाची आवड ऐकतोय. समजा आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये कोणी महाराज मंडळ येणार असतील, कोणी पाहुणे येणार असतील, तर आपण त्यांना काय विचारतो? तुम्हाला आम्ही जेवायला काय करू? बरं, जेवणामध्ये आम्ही काय बनवू? तुम्हाला आवडतंय काय? असं का बरं विचारतो आपण? झोपले काका का बरं विचारतो? कारण जे पाहुणे आपल्या घरी येणार आहेत, जे महाराज आपल्या घरी येणार आहेत, ते आमच्यावरती प्रसन्न व्हावे, त्यांना आनंद व्हावा याकरिता. मग दादा, आज या विश्वाच्या मालकाची आपल्याला आवड ऐकायची की जेणेकरून आपण त्याची आवड पूर्ण केल्यानंतर तो आपल्यावरती प्रसन्न होणार आहे, म्हणून त्याची आवड ऐकायची. आणखी काय? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारियान नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ही भगवान परमात्म्याला आवडणारी गोष्ट आहे. तो देव कटेवरती हात ठेवून उभा आहे. कोणासाठी? माझे भक्त आज येतील, माझे भक्त उद्या येतील म्हणून वाट पाहतो उभा आहे तिथं. आपण वारी करतो, आषाढी कार्तिकी पंढरीची जी वारी करतो ना, ती वारी देवाला आवडणारी आहे. आता लक्षात घ्या, ज्याच्या मुखामध्ये नामाचा लळा आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयी कळवळ आहे, ज्याच्या जीवनामध्ये पंढरीची वारी आहे, ज्याच्या कपाळावरती चंदनाचा टिळा आहे, अशी व्यक्ती
या विश्वाच्या मालकाला देवाला तर आवडतेच दादा, पण अशी व्यक्ती जगामध्ये वंदनीय ठरते हेच महाराज शेवटच्या चरणात सांगतात. काय? एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. अभंगाचा सरळ अर्थ मांडलाय, याचं विस्तृत चिंतन आपण पाहूया. विठ्ठला विठ्ठला ऐका, प्रत्येक संताकडे पाहिलं, संत चरित्राकडे आपण पाहिलं तर प्रत्येक संताचं चरित्र हे आपल्याला वेगळं काहीतरी शिकवून जातंय, वेगळे काहीतरी गुण देऊन जातोय. प्रत्येक संताचं चरित्र पाहिलं तर काहीतरी वेगळंच आपल्याला मिळतंय. ऐका ना दादा, माऊली ज्ञानोपरायणकडे पाहावं तर ज्ञान प्राप्ती होते. माझ्या तुकोबारायांकडे पाहावं तर वैराग्य प्राप्ती होते. नामदेवरायांकडे पाहावं तर अंतकरणामध्ये भक्तीचा आणि भावाचा दिवा पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्या नाथांकडे पाहावं तर आपण अंतकरण शांत झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबराय ज्ञान प्राप्ती करून देतात. ज्ञानाला किती किंमत आहे. एखादा पदवीधर माणूस असू द्या, चार पाच मंडळी बसलेली असू द्या, बैठक बसलेली असू द्या, एखादा नामवंत आला माणूस, पदवीधर आहे, माणसं लगेच उठून बसली, उठून उभा राहिली. तो ते आलेला त्यांचा मान आहे का त्यांच्या ज्ञानाचा मान आहे? त्यांच्या ज्ञानाचा. दादा, 60, 65, 70 वर्षाचे वयस्कर आजोबा एखाद्या 20-25 वर्षाच्या तरुण कीर्तनकाराच्या चरणाला नमस्कार करतोय, ही त्यांच्या वयाला नमस्कार आहे की ज्ञानाला? झोपले काय महासांगवी? ज्ञानाला आहे. आज जगामध्ये ज्ञान असल्याशिवाय माणसाला किंमत नाही. ज्ञान असावं. माऊली ज्ञानोबरांकडे पाहावं तर ज्ञान प्राप्ती होते. तुकोबारांकडे पाहिलं तर वैराग्य प्राप्त होतं. तुकोबारांचं चरित्र जर न्यायला लागलो आपण तर दादा, ज्यांना इहलोकीचं सुद्धा सुख भोगावं वाटलं नाही आणि परलोकीचंही सुद्धा सुख भोगावं वाटलं नाही, त्यांना तुकोबाराय म्हणतात. तुकोबारांना आपण वैराग्याची महान मूर्ती म्हणतो का? वैराग्य शब्दाचीच व्याख्या काय आहे? ज्यांना इहलोक आणि परलोकाची सुख भोगण्याची इच्छाच प्राप्त झाली नाही त्याला वैराग्य म्हणतात. त्याला वैराग्य म्हणतात. हे वैराग्य माझ्या तुकोबारायांकडं 65 लाखाची जहागिरी खतपत्र पाण्यात बुडवून टाकली. आपल्याला वाटलं असतं का होते? नसतं वाटलं. आपण असे छातीला असं कवटाळून धरलं असतं. आपण ते काही झालं तरी आपण देणार नाही. तुकोबारांची त्यागी वृत्ती, एकांतात बसणार, फक्त भगवान परमात्माच फक्त एक. गोविंद गोविंद मना लागली, गोविंद गोविंद मना लागली, गोविंद गोविंद मना लागली छंद मना, लागली छंद
माझी मजा झाली अनावरवाचा, माझी मजा झाली अनावरवाचा. फक्त एकच छंद भगवान परमात्म्याचं नाम, सर्व त्यागी जीवन जगले. मग तुकोबरायांकडे पाहिलं तर आपल्याला त्याग वैराग्य प्राप्त होते. नामदेवरायांकडे पाहिलं तर काय, अंतकरणामध्ये भक्तीचा दिवा पेटतोय. का दादा? आणि भावाचा दिवा पेटतो. कारण दादा ऐका, भावाशिवाय भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे का? भुकेला भुकेला प्रेमाचा भुकेला जोरात टाळी वाजवा. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भावाशिवाय भगवान परमात्मा प्राप्त होणार नाही. काही जणांना वाटतं आम्हाला नाही हो दिला स्वर, आम्हाला नाही दिला ताल. भलेही तुम्हाला नाही दादा स्वर, नाही म्हणतायत गाणं, नाही म्हणतायत, नाही वाजवतायत टाळ, नाही वाजवतायत तखवाच, नाही तया विन भुकेला विठ्ठल, नाही तया
रामकृष्ण. त्या नावामध्ये भाव जर भरलेला असेल तर भगवान परमात्मा नक्कीच आपल्याला मिळणार. अंतकरणात भाव असेल तर उष्टे बोर खायला सुद्धा तू मागं पुढे पाहणार नाही. अंतकरणात भाव असेल तर तू झोपडीत यायला सुद्धा पाठी मागे पुढे पाहणार नाही. अंतकरणात भाव असेल तर हाताने सारून कण्या सुद्धा खायला कमी करणार नाही. भाव असेल तर बरं का दादा. मग हाच भावाचा दिवा पेटवणारे कोण? नामदेवराय. का आपण असं म्हणतो? कारण ह्या नामदेवरायांनी, संत शिरोमणी नामदेवरायांनी भावाच्या बळावरती लहान असतानाच विश्वाच्या मार्गाला जीव घातला. का? भावाच्या बळावरती. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा. पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा कानडा राजा वेदा नाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा. नामदेवरायांकडे पाहिलं की अंतःकरणामध्ये भावाचा देवा पेटल्याशिवाय राहत नाही. आणि माझ्या शांतीबरोबर एकनाथ महाराजांकडे पाहिलं की अंतःकरण शांत होत आहे. की दादा आपणही या संसारामध्ये शांतच राहिलं पाहिजे. थोडं पुढच्या माणसाचं सुद्धा थोडं ऐकून घेतलं पाहिजे. हे आपल्याला थोडं शिकायला मिळतं. आजकाल माणसं माझच खरं, पुढच्या माणसाचं ऐकूनच घ्यायचं नाही. हा माझच खरं, तू खोटा आहेस, आपलंच मांडायला निघतात. अरे दादा थोडं पुढच्याचं पण ऐकून घे ना, थोडं ऐकून घे, थोडं समजदारीनं वाग, थोडं शांत राहा माणसानं. ही शांतता आपण नाथांकडून घ्यायची. नाथ बाबांचं किती मोठं स्थान आहे वारकरी संप्रदायामध्ये. ऐका, बहिणाबाईंनी फार सुंदर वर्णन केलंय. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. या वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ कोण आहेत? नाथ बाबा. आता एखादी इमारत आपल्याला उभी करायची, हा लक्षात घ्या. ती इमारत उभी करत असताना आपण कशावरती उभी करतो त्याला? पाया रचला, पाया खांदला, त्याची पूर्ण प्लॅनिंग केलं,
आता उभा करायचे कशावर? आ झोपले का काय? ओ महिला मंडळ, झोपला नाही तुम्ही? नाही म्हणा. कॉलमच्या आधारावरती, खांबाच्या आधारावरती ते उभं केलं जातं. तसंच या वारकरी संप्रदायाचे खांब, आधारस्तंभ कोण आहेत? नाथ बाबा. कशा, कोणत्या रूपानं? तर दादा, या वारकरी संप्रदायाला ग्रंथ रूपे आधारस्तंभ नाथबाबांनी दिले. नाथांनी एकनाथी भागवत लिहिलं, नाथांनी हरिपाठ दिला. नाथबाबांनी नाटाची अभंग तर अशी दिली, खोटा अभंग, माफ करा, खोटा अभंग की जे की डोक्यात जात नाही, डोक्यावरून जातात. पण दादा, हे अवघड तत्वज्ञान, अवघड बोध तुम्हा आम्हासारख्या साधारण माणसाला सुद्धा समजावेत, याकरता नाथांनी काय केलं? भारुडाची निर्मिती केली. आता सगळ्यांनी असे जागे व्हा. हरिपाठ किती ते, भारुड किती गोड आहे. या शेजारणीकडे पाहतात बरं का तुम्ही. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बय. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बय. मला पंढरीला नेलं का, मला पंढरीला नेलं ग बय. मला पंढरीला येडी म्हणतात, मला येडी म्हणतात, येडी म्हणतात, मला येडी म्हणतात. सगळे माझ्याकडेच बघायला लागले बाबा. मी म्हणते येडी म्हणतात, येडी म्हणतात. बरोबर आहे तुमचं. नाथांची भारुड गोड आहेत. आता तुम्हाला कोणी हसा म्हणलं नाही, पण सगळेच जण हसायला लागले, आनंद घ्यायला लागले. ही नाथांची भारुड. असे नाथ बाबा यांचा हा सुंदर अभंग आज सेवेसाठी निवडला. प्रत्येक संतांचं चरित्र हे अद्भुत आहे. संतांच्या प्रत्येक संतांच्या चरित्रातून गुण घेण्यासारखं आहे. जीवन जगायला शिकवते त्याला संत चरित्र म्हणतात. यात अशा संतांची कृपा, श्री संत भगवान बाबा, श्री वामन भाऊ, भीमसे बाबा, या सर्व महान संत मंडळीची कृपा आमच्या आईसाहेबांवरती झाली आईसाहेबांवरती. आपल्याला दिसतं एवढं वैभव दादा, पण एक विचार करा तुम्ही. दिसतं एवढं आज वैभव आपल्याला, पण थोडं विचार करायचा. आपण म्हणतो, सहज म्हणून जातो, एखादा मोठा माणूस दिसला आपला, काय नशीबवान आहे म्हणतो की नाही, काय नशीबवान आहे, गाडी बंगला पैसा, काय मान आहे, काय सन्मान आहे. सहज एखाद्या माणसाला म्हणतो आपण, म्हणतो की नाही एखादा धनाढ्य माणूस दिसल्यानंतर. पण दादा त्याच्या मागं त्यांनी कष्ट किती केलेत. ते कमवत असताना, ते वैभव उभं करत असताना कोणताही व्यक्ती, प्रत्येक संतांचं चरित्र सुद्धा पहा तुम्ही. जगद्गुरु तुकोबारा वारकरी संप्रदायाचा कळस आहेत, पण साधना काय केली अगोदर,
किती सहन केलंय. आज प्रत्येक व्यक्ती माऊली ज्ञानोबारायांचं नाव घेतल्याशिवाय जगाची दिवसाची सुरुवात करत नाही. त्या माऊलीला सहज प्राप्त झाले काय? नाही सहज प्राप्त झालं. प्रत्येक संतांना अगोदर कष्ट घेतलेत, सहन केलंय, मग कुठंतरी दिसलंय. दादा एवढा आज आपल्याला वैभव दिसतंय, हा एवढा मोठा आनंद दिसतोय. हा दादा शून्यातून विश्व निर्माण करणारे आईसाहेब आहेत. बोलावं वाटतं मला आईंबद्दल आमच्या. ऐका ना, त्या मनानं मी ओळी लिहिलेल्या त्या या लक्षात घ्या. आईसाहेबांचं जीवनचरित्र पाहत असताना, जीवन प्रवास पाहत असताना यूट्यूब चॅनलवरती ती माहिती सापडली मला. ऐका, केली प्रार्थना ह्या माईनं त्या शिवशंकराला. लक्षात घ्या, शब्द ऐका मग टाळी वाजवा. हा, केली प्रार्थना ह्या माईनं त्या शिवशंकराला. अशी एक कन्या, असं एक रत्न, अशी ज्योत पेटू दे माझ्या उदरी, की जने या जगताला प्रकाशमय करावं, जगताला प्रकाशमय करावं. पुढं ऐका दादा, अरे भगवंता हे नीलकंठ शंकरा, अशी कन्या दे की प्रारब्धवाद नाही, जिनं पुरुषार्थ गाजवावा. अशी कन्या दे. कशी कन्या दे? वाघिणी सारखी चौताळ उठावी अशी कन्या दे मला देवा. दादा जगामध्ये मुलासाठी बरेच जण म्हणतात, प्रार्थना करतात देवाला की मला पहिला मुलगा असू दे. पण जगाच्या पाठीवर आत्मा मला तर काय पाहायला मिळालं नाही. पण माझा जन्म झाल्यापासून मला फक्त एकच आई अशी दिसली की पाहायला मिळाली की एका मुलीसाठी जिनं भगवंताला नवस केला. त्यामुळे एकदा या मातोश्रीसाठी जोरात टाळी वाजवा, जोरात आनंदानं वाजवा, ताकदीनं वाजवा. अशी कन्या दे, वाघिणी सारखी दे. दादा ऐकली त्या नीलकंठ शिवशंकरानं प्रार्थना, ऐकली प्रार्थना, ऐकली दादा. हा आनंद वाटला भगवान परमात्म्याला सुद्धा. हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा छान वाटलं, भारी वाटलं. कारण सात्विक लेकरं जन्माला आलेले भगवंताला हरिक वाटतो, आनंद वाटतो त्याचा. ऐकली प्रार्थना ते विश्वाच्या मालकानं शिवशंकरानं. सोन्याचा दिवस उजाडला, उजाडला दादा. अशी कन्या दिली दादा. माऊलीच्या काळातल्या मुक्ताई आईसाहेब आपल्याला पाहायला मिळाल्या नाहीत. हा, नाही पाहायला मिळाल्या. पण आज कलियुगामध्ये आईसाहेबांच्या रूपानं आपल्याला मुक्ताई आईसाहेब पाहायला मिळत आहेत दादा. मान्य करावं लागेल, मान्य करावं लागेल. आईचं कौतुक लेकरानं गाव ना किंवा काय सांगावं आईबद्दल, पण एक माया म्हणून झाली कृपा भगवान परमात्म्याची. मातोश्रीनी सुद्धा म्हणावं आपण, धन्य त्याची माता, धन्य त्या धन्य काढवी
माता धन्य त्याचा पिता. धन्य म्हणावं लागेल त्या माईला, धन्यता द्यावी लागेल. कृपा झाली श्री संत भगवान बाबांची वामन भाऊची, भगवान भीमसिंह भगवान बाबांची, भीमसिंह बाबांची. दादा भगवान बाबांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर जगाच्या पाठीवर असे एकच संत होऊन गेले की ज्यांनी आपलं अंग कापून ठेवलं. का दादा, आपल्या शरीराला जर थोडी खोच बसले किंवा आपला काटा जरी टोचला किती त्रास होतो आपल्याला, वेदना सहन होत नाहीत. पण स्वाभिमानी होते भगवान बाबा, अभिमानी होते, सहन होत नव्हता. अरे ऐकून घेणारे भगवान बाबा नव्हते, अरे ऐकून घेणारी जातच नव्हती ती. ऐकून, अरे आपलं दोषच नव्हता, पापच नव्हतं काय केलेलं, तर ऐकून का घ्यायचं, सहन का करायचं. स्वाभिमानी होते भगवान बाबा म्हणून अंगच कापून ठेवलं. घ्या, अशी एकच संत होऊन गेले. आजकाल संत म्हणावं कोणाला हाच प्रश्न आहे. उठतं की सुटतं, कुणी कोणाच्या पाया पडते. हा, आपल्या इथं जरी जरा प्रमाण थोडं कमी, बाहेर देशात लय अवघड आहे. तुम्ही वृंदावनला तिकडे रामेश्वरमला जा ना, कुणी कोणाच्या पाया पडते. कपाळापासून ते नाकापासून कपाळापर्यंत गंध लावला की झाले महाराज. तसं नाही ना. गळ्यामध्ये माळ तुळशीची, खिशाला बिला नरेंद्र महाराज, पेनावर अनिरुद्ध बापू, गळ्यात लॉकेट केशव राजाराम बापू, पुस्तक वामनराव. वारी म्हटलं शिर्डी बाबा, पुणा वारी, गजानन बाबा, घरात फोटो आम्हा भगवान. अरे नेमकं कोणाचा आहे तू, कळना ना कोणाचा आहे तू. दादा मी नावं ठेवत नाही कुणाला, तुमची श्रद्धा आहे ना त्यांच्यावरती, नरेंद्र महाराजांवरती असू द्या, स्वामींवरती श्रद्धा आहे ना मरेपर्यंत असू द्या, निष्ठा मरेपर्यंत असू द्या, मी नावं ठेवत नाही. पण माणसाला कसं व्हायला लागलं आता, अरे बाबा इकडे हे पावते तिकडे चला, इकडे हे पावते तिकडे चला, हे इकडे पावते तिकडे चला, असं नाही. पण संप्रदायानं आपल्याला शिकवलं काय हे लक्षात ठेवा. संतांनी आपल्याला शिकवलं काय. संत म्हणावं कोणाला, न जायते म्रियते वा कदाचिन, नायं भूत्वा भुवतो वा न भूय, अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. जे जन्म आणि मरणाच्या पलीकडे जगले त्यांना संत म्हणावं. वामन तोची जाना जगी, तोची जाना जगी, जगी विरक्त तोची जाना. जन्माने मरणाच्या पलीकडे जगले, ज्यांनी काळ जिंकला त्यांना म्हणावं. वामन भाऊंचा प्रसंग तुम्हाला माहित असेल. पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना तेव्हा भरती केलं. जन्म आणि मरणाशी भाऊ झुंज देत होते. डॉक्टरांनी सांगितलं कोणत्याही वेळेला जाऊ शकतात भाऊ. फोन केले, बरेच लोक येऊन उभा राहिले, लाखोची गर्दी.
दवाखान्यासमोर आणि डॉक्टरांनी सांगितलं तसंच झालं. भाऊ गेले. कधी देह ठेवला? भगवान बाबा ज्या तिथीला गेले त्याच तिथीला भाऊनी देह सोडला. त्याच तिथीला लाखोंची चर्चा सुरू झाली. बाबा अरे एकाच समाजाचे साधू एकाच तिथीला गेले, मग पुण्यतिथीला नेमकं गहिनीनाथ गडावर जावं की नेमकं भगवान गडावर जावं हा प्रश्न पडला ना. चर्चा सुरू झाली. ही चिंता पडली कुणाला? हे ऐकलं कुणी? वामन भाऊंनी ऐकलं. धाडकन उठून बसले वामन भाऊ आणि हो म्हणे बरोबर आहे माझा भगवान या दिवशी गेलाय. बरोबर आहे, भगवान या दिवशी गेलाय. मी इथून पुढे 8 दिवसांनी जातो, 7 दिवसांनी जातो, 8 दिवसांनी जातो. मग तिथून पुढे 8 दिवसांनी भाऊंनी देह ठेवला. म्हणून आपल्या मराठवाड्यामध्ये सहसा माणसं भगवान बाबाच्या पुण्यतिथीला सप्ताह सुरू करतात आणि भाऊंच्या पुण्यतिथीला काय करतात? काले करतात. हे त्याच्या मागचं वैशिष्ट्य. मला सांगायचं तुम्हाला काय, जे जन्म आणि मरणाच्या पलीकडे जगले त्यांनी काय जिंकला त्यांना संत म्हणावं. माऊली ज्ञानोबारांनी संजीवन समाधी घेतली, नाथांनी जल समाधी घेतली आणि तुकोबारांना तर विषयच नाही. तुकोबारांनी तर सदेह वैकुंठाला गेले. तुकोबारांचा विषय नाही. तुकोबारा सदेह वैकुंठाला गेले. सांगायचे मला काय, जे जन्म आणि मरणाच्या पलीकडे जे जीवन जगले त्यांना संत म्हणावं, त्यांना संत म्हणावं. माझ्या नाथांनी जल समाधी घेतली. किती वेळा उठून बसले नाथ बाबा? 3 वेळा. पहिल्यांदा घेऊन चालले, बापरे 11:15 वाजायला लागले. टाइमच कळला का कोणाला गेला टाइम? मला तर नाही बोल कळला, काहीच कळलं नाही. ऐका ना, नाथ बाबांनी 3 वेळा देह सोडला आणि 3दा उठून बसले. पहिल्या वेळेस काय झालं? निघाले, राम 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 नाम सत्य, राम नाम सत्य. लाखो पुढं हरिपंडित घेऊन चाललाय तो मडकं घेऊन. सगळेजण आनंदानं नाही, रडत चालले. सगळेजण राम नाम सत्य म्हणत चाललेत, कारण नाथ बाबा होते. पण ज्यांनी ती ताटी घेतलेली आहे ते 4 जण काय म्हणायला लागले? केला मोठा परमार्थ. काय म्हणे? देवच घरी आणला, ग्रंथच लिहिले, पण शेवटी आमच्याच खांद्यावर जावं लागलं ना. कोण म्हणते असं? ज्यांनी खांदा दिला ते. हे कोणी ऐकलं? नाथ बाबा वरच्यावर तटकन उठून उभा राहिले. ताटी खाली टेकवा. कोण म्हणते असं? नाथ बाबा. पाठीमाग उठून बसले. ते पाहिलं, पाठीमागचे माणसं तिकडून तिकडे चक्कर येऊन पडले. ते तर कोणाला काय बोलले? मेलेला माणूस उठून उभा राहा जो करतो दादा, भीती वाटते माणसाला. ते तर तिथंच पडले. हे आपलं 2 जण हरिपंडिताला दिसतच नव्हतं. आपलं त्याचं ते रडत पुढे चाललेला होता. हे एक म्हणतंय, अरे आवाज कुठून येतोय? ते म्हणते पाठीमागं कोणी बडबड करीत असेल, तुम्ही चला. पुन्हा एकदा आवाज आला, ताटी खाली टेकवा. अरे बापरे, अरे वरीन आवाज येतोय. याडा झाला काय? तू मेलय ते बाबा. अरे पुन्हा खाली टेकवा अगोदर. खाली टेकविली ताटीने दिसली तर बाबा, नाथ बाबा, तुम्ही म्हणला ना मला आमच्याच खांद्यावर जावं लागलं, मी निघालो, तुम्ही जा कुठं जायचं तिकडं. पुन्हा नाथ बाबा निघाले. पुन्हा दुसऱ्या वेळेस देह ठेवला. पुन्हा अंत्ययात्रा निघाली. रामनाम सत्य यांना अनुभव आलेला होता. सगळ्यांनी त्यांना सांगितलं की आता कोणीच काही बोलायचं नाही, जोपर्यंत अग्निदान देत नाही तोपर्यंत. सगळ्यांना माहिती होतं.
सगळेजण शांत रडत रडत चाललेले होते रामनाम सत्य. पण एका नवीन मुलीचं लग्न झालेलं होतं आणि त्या मुलीला तिची आई नवीनच आली होती माहेराला आणि तिला पाठवायला लागली होती. आणि ते घराच्या बाहेर आले, मुलगी तिची आई सर्व कुटुंब त्यांचं. आणि तेवढ्यात नाथांची अंत्ययात्रा समोरून आली. ही म्हणली बाई कोण म्हणते असं, ती लिकीची माय म्हणती. आणि माय ह्याला आताच ह्याचा मुर्दा बसलेला होता काय, आताच मरायचं होतं का ह्याला, कोण म्हणते असं. लिकीची आई. कुणी ऐकलं हे, ऐकलं कुणी. नाथांनी पुढं उठून बसले, ताटी खाली टेकवा. म्हणले काय झालं बाबा आता, आम्ही कुणी तर काय बोललो नाही, कुणीच काय बोललं नाही, तुम्ही आता का बरं उठून बसले. ही अशी म्हणली. पुन्हा निघाली. मग पुन्हा कोणाच्या खांद्यावर गेले नाही, कोणाच्या आडवं गेलं नाही, काय नाही. पुन्हा डायरेक्ट काय केलं, पैठणला जलसमाधी घेतली. का जन्म मरणाच्या पलीकडे जगले असे अधिकार संपन्न नाथ बाबा. हे नाथ बाबा अभंगाच्या प्रथम चरणात काय सांगतायत. ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवसा. नाथ बाबा देवाची आवड सांगतात. काय आवडे देवासी, देवाला आवडतंय काय. तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस.
प्रथम चरणातला आता आवड शब्द महत्वाचा आहे. वेळ आपली संपत यायला लागली. तुम्हाला थोडं थोडं सांगते हा. वेळेचं भान. सगळेजण प्रवास करून आज पहिला दिवस येत आलेले आहेत. लक्ष द्या. आवड ही प्रत्येकाची आवड वेगवेगळी. हा आता इथे प्रत्येकाला धरून जर आवड सांगायला आपण सुरुवात केली तर आपल्याला राहिले ते पण संपून जाईल वेळ आपली. आता आपण विभागणी करून सांगू. लहान लेकराला काय आवडतंय, महिलांना काय आवडतंय आणि पुरुष मंडळीला संताची आवड काय आणि देवाची आवड काय असं घेऊ आपण समजून. आता लहान लेकरांना आवडतंय काय? हा झोपले काय महासांगवी? नाही ना. बर बर हेच लेकराला आवडते ताई. ए मुलांना शांत बसा. खोड्या करायला सगळ्यात जास्त लेकराला आवडतात. अगं अशा खोड्या कीर्तन एका ठिकाणी आपण बसले होते आपले टीव्ही बघत आणि तिथं आले आणि ती लेकरू हातातला रिमोट घेतला. रिमोटच द्या. मी म्हणलं बाळा रिमोट दे ना. देईनच ते रिमोट. परत ते मी म्हणलं दिना बाळा. मी सारखं त्याच्या कानापाशी भुंगा लावला ना. त्यांनी दिला रिमोट आणि घ्या तुमचा रिमोट देऊन टाकून पळत गेलं तिथून. ते मी आपलं चॅनल बदलत कुठं काय केलं असं बरं ते लेकरानं. हा सिरियस काढून घेतला ना. कशाचं चॅनल बदलत आहे काय बदलच ते. लेकरं खोडसाळ. लेकरांचा नाद करूच नाही. लेकरं खोड्या करणारे. आता कीर्तनाला इथं दिसला नाही इथं. हे आमचे लेकरं जरी असं थोडे बारकी ते उभा राहिले असते हळूच एकाला चिमटा घे त्याला चिमटा घे. जे कीर्तन ऐकते त्याला ऐकू देणार नाही. धक्काच देणार. कुठं ढकलूनच देणार. ही लेकरांना खोड्या करायला आवडतं. पण दादा आपली लेकरं खोड्या करतात नवल नाही. विश्वाच्या मालकानं खोड्या केल्या. भगवान श्रीकृष्णानं खोड्या केल्या. लीला केली देवानं आणि यशोदा माईला म्हणावं लागलं खोड्या नको करू माझे बाबा. खोड्या नको करू माझे बाबा.
गोदावरी आई साहेबांसाठी जोरात टाळी वाजवा, जोरात. जुन्या काळातला आवाज थोडं सुद्धा इकडे तिकडे नाही तर आमचं गाण हो. माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा. तुझे हावभाव आहे का आता? माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा. यमुनेची माती खाशी का का का, यमुनेची माती खाशी, यमुनेची माती खाशी गा 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 गा. बाबा कोड्या नको करू माझे, कोड्या नको ऐका, मी स्वतःलाच आता भाग्यवान समजते की आई साहेबांची इच्छा आहे की बोबडे गवळण म्हणावे म्हणून. आमच्या काकांनी सुद्धा इच्छा केली. ऐका आता, भगवान श्रीकृष्ण परमात्माचा एक मित्र कोण? बोबड्या नावाचा. नाही, ज्याला व्यवस्थित बोलता येत नव्हतं म्हणून आपल्याला ते हसा येत. हा ऐका, जाईबा किसना नकोलबा. काय म्हणतोय? मी येणार नाही. भगवान परमात्मा हट्ट करतात, अरे चल ना, तुझ्याशिवाय मला करमत नाही, चल. अरे दाईबा कितना नकोलबा, अरे दाईबा कितना नकोलबा. आम्ही नाही 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 हक्क येणार, आम्ही नाही नाही
होता मैयानं उलट गोड्या केल्या होत्या. सगळ्या पोलांना 2-2 दिल्या. 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 ऐक ना का सगळ्या पोलांना 2-2 मला तर ते दिलेलं का आम्ही नाही धन्यवाद ताई संधी दिल्याबद्दल. ऐका आम्हाला धाप लागली आता. आवड काय सांगते मी तुम्हाला. आवड लेकराला खोड्या करायला आवडतात. देवाला सुद्धा आवडतात. महिलांना काय आवडतंय. महिलांचा तर नादच नाही. सगळ्यात जास्त महिलांना आवडत काय असेल तर सगळ्यात साड्या. त्याच्यापेक्षा जास्त सोनं. जीव काढून सुद्धा द्यायला तयार मग सोन्यासाठी. दादा आपल्या महिला मंडळाला सोनं आवडत यात नवल नाही. जी राजा दशरथाची सून होती, राजा जनकाची मुलगी होती, विश्वाच्या मालकाची पत्नी होती, तिला सुद्धा सोन्याचा हरणाचा मोह झाला होता. तर आपल्या महिलांना आवडते यात नवल नाही. पुरुष मंडळाची आवड काय हो. कडक टोपी, कडक किस्तीचे कपडे, पारावर बसून मोठमोठ्या गप्पा, फाडून टाकीन. आणि घरात गेल्या म्याव. तिथं वशीरच चालत नाही कोणाचा. किती मोठा असू द्या तिथं गप्पच बसावं लागतंय. घरात तिथं चालत नाही. तुम्ही कुठे बघा, कुठेही जा. आता एवढं तुम्ही सगळेजण फिरणारे आहात, कुठेही जा तिथं शांतच बसावं लागतं बघा. सगळ्यात मोठं ठिकाण. पण पुरुषांना काय आवडतं. कडक टोपी, कडक इस्त्रीचे कपडे आणि मोठमोठ्या गप्पा. पण या सर्वांपेक्षा संताची आणि देवाची आवड वेगळी. संताची आवड काय. माझ्या जीवीची आवडी
पंढरपुरा नेईन पुढे. संताची ही आवड आहे. आणि देवाची आवड काय? नामाचा उच्चार, नामाचा उच्चार. शेवटी आहे का त्याच्या मुखात नाम नाही. नाम महत्वाचं आहे. नाम घेतलं तुमचं आमचं वाटोळ होणार आहे का? सार्थकच होणार आहे. कधी कधी दुःख झालं, देवाचं नाव घ्या, नाव घ्या, मन स्थिर होतंय, शांत होतंय, दुःखाची तीव्रता कमी करतंय. नाम घ्यायचं म्हणजे देवाची आवड पूर्ण करायचं. याही पेक्षा आपलं जीवन सार्थकी करणं. ज्या दिवशी तुम्ही भगवान परमात्म्याची आवड पूर्ण कराल त्या दिवशी देव तुमची आवड पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. नाम ऐका. पंछी पंख बिना, त्याच्या मुखात नाम नाही, त्याची अवस्था कशी? पंछी पंख बिना, हत्ती दंत बिना, येणारी पुरुष बिना. वेश्या पुत्र पिता बिनहीना, वैसे प्राणी भजन बिना, सुमीरन करे मेरे मना तेरी, बीती उम्र हरे नाम बिना. पंख छाटलेल्या पक्षाची अवस्था कशी आहे? त्याला उडता येत नाही दादा. त्याच्या मुखात नाम नाही, त्याची अवस्था कशी आहे? माफी मागून शब्द बोलते. जसं की एखाद्या वेश्येच्या पुत्राला आपल्या वडिलाचं नाव सांगता येत ना, तशी त्याची अवस्था आहे. त्याच्या मुखात नाम नाही. नाम आविना मुख सर्पाचे ते वेळ, जिव्हा नवे काळ सर्प आहे. मुखात नाम घ्यावं. नामानं आपलं कल्याण आहे. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं, कारण ते देवाला आवडतंय. नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणखी काय आवडतंय? तुळशी जेणेकरून मन शांत होईल. मनाला टच करून जाणारा आवाज, सुंदर आवाज, छान.
तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवाळा वैष्णवांचा देवाला आवडतंय काय? तुळशी माळ गळा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ. तुम्ही काहीच करू नका, फक्त गळ्यात माळ तुळशीची असू द्या, त्यापासून आपली ओळख वेगळीच होते. माणसाची तुमची आणि माझी ओळख नसू द्या, किंवा तुमच्या आणि दुसऱ्या व्यक्तीची ओळख नसू द्या, पण कदाचित तुमच्या गळ्यात माळ असेल ना, तर आपल्याला काय वाटतं, बाबा धार्मिक माणूस आहे बरं का. काय वाटतं आपल्याला, गळ्यात माळ आहे बरं का. लगेच आपल्याला वेगळी भावना निर्माण होती त्याबद्दल, की वारकरी बा. तुळशी माळ गळा ही देवाला आवडणारी गोष्ट आहे. गोपी चंदन टिळा, कपाळाला चंदनाचा टिळा आणि अंतकरणात वारकऱ्यांविषयी कळवळा ही देवाला आवडणारी गोष्ट आहे. आणखी काय आवडतंय, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. हात वरती घ्या, एक भजन करू आणि लगेच भजन घेऊ विठोबा रखुमाईचा. सुंदर भजन करू, एकदम छान असं पावले खेळून सारच झाला पाहिजे सगळं आजच्या कीर्तनात. हा, हात वरती घ्या, आनंद घ्या. झालाय वेळ बर का, माफी असू द्या मला, पण आनंद घ्या एकदा. जरी नसेल कीर्तन झालं तरी सुद्धा ह्याचा आनंद घ्या. हात वरती घ्या, ज्याला आहेत त्यांनीच घ्या. ज्यांनी घेणार नाही भगवान परमात्मा त्यांना पुढच्यावर पुढे हात दे बर का, अशी प्रार्थना करू आम्ही. हात वरती घ्या. हे लाजण्याचं ठिकाण नाही. बोलणं छान पावले खेळा, मी पण खेळू लागते तुम्हाला. हा, ज्ञानोपाराया एकदम व्यवस्थित विलंबित असू द्या थोडं. थोडे आवाज द्या बरं 5 मिनिटासाठी फक्त. हा, फक्त 5 मिनिट. ज्ञानोपाराया माझ्यात दागिना दागिना ज्ञानोपाराया माझ्यात
मोठ्यानं येऊ द्या. हा, वामन भाऊ महाराज की, श्री संत मीराबाई आई साहेब महाराज की, बोलो रे भाई सर्व संतन की. भजन करू. विठोबार कुमार दिवस. एखादा बोलता बोलता शब्द चुकीचा गेला असेल, कोणाच्या मनात टचकन लागला असेल तर लेखून क्षमा असावी. तुम्ही सर्व एवढ्या वयानं ज्येष्ठ असणारे, ज्ञानात श्रेष्ठ असणारे सर्वच वादक मंडळी, गायक असतील, आमच्या आईसाहेब असतील, ताईसाहेब असतील, आमच्या अंजनाताई आईसाहेब असतील, सर्वच ज्ञानानं वयानं, आमच्या मातोश्री असतील, सर्वच ताईसाहेब असतील, सर्वच ज्ञानानं वयानं ज्येष्ठ असणारी मला समजून घ्या. जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य जरी बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिक तयाचा संतोष आधी. अगदी त्याप्रमाणे मला समजून घ्या. बोबडे बोल सुद्धा आईवडिलांना गोड लागतात, तसंच अगदी मला समजून घ्या. आईसाहेबांनी या ठिकाणी मला बोलवलं, निमंत्रित केलं, माझ्या गुरुवर्यांची विनंती मान्य केली. माझे गुरुवरी हरिभक्तपरायण साध्वी सोनाली करपे. आईसाहेब, मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी पहिल्यापासून असं स्वतःला मी भाग्यवान समजते. कशामुळं? की मला माझे गुरु भेटले, असे गुरु भेटले, की माझे गुरुवरी साध्वी सोनाली करपे. मी भाग्यवान समजते स्वतःला की माझे गुरु प्रत्येक वेळेस मीच नाही तर या प्रत्येक संस्थेतल्या, आमच्या संस्थेमध्ये 199 पोरी आहेत, अशा प्रत्येक संस्थेतल्या मुलीचं हिताचं काम आलेले पाहतात. मग तिथंच कुठलाच स्वार्थ नाहीत. पहा, मी स्वतःला मी भाग्य माझं समजते की माझे असे मला गुरु भेटले. माझ्या गुरुवर्यांचे आशीर्वाद असतील की मी जे काही तुम्हाला बोलू शकले. आईसाहेबांच्या बाबतीत तर बोलायला शब्द नाहीत. आता जेवढे होते ते जे मी तुम्हाला बोलून दाखवलं, ते मध्ये तुम्हाला म्हटलं की मी ते शब्द माझ्या मनानं तयार करून मी तुम्हाला बोलले, तेवढे बोलले. ते एखाद्या शब्दामध्ये चुकीचा गेला असेल तर माफी असावी. सर्वच महिला मंडळ, पुरुष मंडळी, सिस्टीमवाले काकांचे धन्यवाद. सर्वच आईसाहेबांचे, सर्व ताईसाहेबांचे खूप खूप धन्यवाद. चोपदार ताईंचे, दोन्ही ताईंचे धन्यवाद. ताकदीनं उभा राहिले, घाबरले नाही, चळवळ केली नाही, काय नाही. लेकराची पाठीमागून दणका होता ना, तिथून बाजूला सरकले. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. यूट्यूब चॅनलवाले काकांचे धन्यवाद. सांगळे काका, सांगायचे मला काय तुम्हाला, सांगायचे मला तुम्हाला काय आवड. हा, तुम्ही देवाची आवड पूर्ण करा. मला तुम्हाला एवढं सांगायचं जेणेकरून तुमचं भगवान परमात्मा म्हणणं ऐकेल, तुमचं जीवन सार्थकी ठरेल. झालेली सेवा गुरुवारी हरिभक्तपरायण साध्वी सोनाली करपे माझ्या दिदींच्या चरणी, मीराबाई आईसाहेबांच्या चरणी समर्पित करू. सज्जन श्रोत्यांच्या वारकरी लोकांच्या चरणी समर्पित करू. मातोश्रींच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्णविराम. आई साहेब, ज्ञानेश्वरा